हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर मी आहे सृष्टी तोंडे. आज बनवली अशी भाजी की माझा मुलगा म्हणाला, मम्मा ही भाजी परत कधी बनवणार. तर बघूया मी काय काय बनवलं आहे. तर ॲक्च्युली मुलांनी मार्केटमधून आणून दिले होते भरपूर अशा भाज्या, त्या ग्रीन व्हेजिटेबल्स. वी लव ग्रीन व्हेजिटेबल्स. ॲक्च्युली आम्हाला प्रत्येकाला ग्रीन व्हेजिटेबल खायला खूप आवडतात आणि हर प्रकारच्या भाज्या आम्ही खातो. ॲक्च्युली इवन माझा मुलगासुद्धा. तर इथे कोथिंबीर होती 2 जुडी. ॲक्च्युली मी ते साफ करून घेतली होती. त्याच्यानंतर होते भरपूर असा पालक, यम्मीचा आयरनयुक्त, आणि तो पण 1 जुडी होता पालक. तो स्वच्छ करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर होती शेपू पण साफ करून घेतला. त्याच्यानंतर या पिशवीत होतं भरपूर असा कढीपत्ता, मिरच्या आणि आलं. आणि दुसरं होतं मेथीची भाजी पण जुडी मोठी होती, त्याच्यामध्ये भरपूर अशी झाली. त्याच्यानंतर मी आज प्रोडक्ट यूज केलं अगारोचं फर्स्ट टाईम. तर मी याच्यात कांदा आणि टोमॅटो घालून मला बटाट्याची भाजी बनवायची होती ॲक्च्युली ग्रेव्हीवाली. तर म्हटलं चला आज फर्स्ट टाईम याच्यात ट्राय करूया. तर ट्राय करून बघितलं ॲक्च्युली मी. तर ही मी ॲक्च्युली बारीक करून घेतला आहे कांदा टोमॅटो, आणि प्रचंड सुंदर असं बारीक झालेलं आहे. सुंदर नाही म्हणता, पण खूप छान बारीक झालं आहे ॲक्च्युली विदिन सेकंदमध्ये. तर मी काय केलं, तर 2 मोड होते ना, त्यात मी एकच मोड यूज केला होता. आता नेक्स्ट टाईम सेकंड मोड यूज करेल. लसूण पण खूप छान स्वच्छ झालं. ॲक्च्युली मला अपेक्षा नव्हती की एवढं छान लसूण इथे सोलून निघेल किंवा साफ करून निघेल, पण खूप छान निघेलं. ॲक्च्युली हे भांडं होतं ओलं. कांदा टोमॅटो मी बारीक केलं होतं ना, त्याच्यानंतर मी हे भांडं धुवून घेतलं होतं, पण मला असं वाटतं मी पुसून पण घ्यायला हवं होतं. त्याच्यानंतर मी जरासं हँडफुलच असा लसूण घेतला होता, असं भरपूर पण असं नाही, पण असं वाटतं आता भरपूर लसूण केलं की विदिन 4 ते 5 मिनटं पण खूप झाले म्हणा. मी 4 ते 5 मिनटं पण खूप सांगते. त्या पिरियडमध्ये मस्त असं असं एकदम सोलून लसूण मिळेल, म्हणजे काही जास्त लसूण सोलायची जास्त किटकिटच राहणार नाही. तर इकडे मी घातली होती बटाट्याची भाजी, आणि दुसऱ्या साईडला होता तवा. तर आज विचार होता मस्त तवावरची मेथी बनवूया. फ्रेश मेथी तर होतीच घरात, त्याच्यामुळे मस्त कांदा टोमॅटो घालून आणि मिरच्या घालून म्हटलं मेथी बनवूया. तर ही भरपूर असं कांदा टोमॅटो घालून आणि लसूण घालून मी बटाट्याची भाजी तर बनवलीच होती. तर फक्त आता मला बनवायची होती मेथीची भाजी. तर म्हटलं चला फटाफट तव्यावरच बनवून घेऊया, आणि मस्त तव्यावरची भाजी यम लागते ॲक्च्युली खाण्यासाठी. तर इथे बनवलं मस्त कांदा टोमॅटो वगैरे घातला. तो मस्त मोठ्या गॅसवर असा फ्राय होऊ दिला. ॲक्च्युली मंद आचेवर मी ठेवलंच नव्हतं, ॲक्च्युली मोठाच गॅस ठेवला होता. तर मस्त फ्राय होऊ दिला. त्यात घातलं मीठ, आणि इकडे साईड बाय साईडच बटाट्याची भाजी पण घातली होती शिजायला. तर ती टाकली, त्यात टाकलं होतं मीठ आणि थोडंसं पाणी, ऑलमोस्ट असं पाणी घातलं. ॲक्च्युली माझा मुलगा पण माझ्यासोबत आहे. ॲक्च्युली तो पण खेळतो आहे, त्याची पण मस्ती चालू आहे. बघा इथं मला आवाज येत असं मस्त तोंडात बोटं घालून ॲऊ त्याचा कार्यक्रम चालू आहे. आणि त्याला खेळणी पण दिली, पण तरी त्याला त्याच्या खेळणीसोबत खेळायचं नाही आहे. त्याला काहीतरी मम्माचाच पाहिजे फोन. तर ॲक्च्युली मी करते व्हॉइस ओव्हर, तर त्याला हवा आहे माझा फोन. तर म्हणलं नाही, नो बेटा फोन नाही, सध्या तरी नाहीच. तर ॲक्च्युली मी त्याला सांगते, मी एका हाताने तसंच खेळते, पण एकाच हाताने मोबाईल पकडला आहे आणि व्हॉइस ओव्हरसुद्धा चालू आहे. तर ॲक्च्युली मी ती यम्मीशी अशी भाजी झाली तवा भाजी. ॲक्च्युली ही नंतर असं वाटायला लागलं की बाबा तवा भाजी पडली कमी. ॲक्च्युली भरपूरशी मेथी तर घेतलीच होती, आणि त्याच्यानंतर थोडंसं असं वाटायला लागलं की नाही थोडी अजून घ्यायला पाहिजे, कारण माझ्या मुलाला आवडली होती प्रचंड. तर तो मला परत मागतो. म्हटलं नाही बेटा, तर संपली भाजी, नेक्स्ट टाईम म्हणजे उद्या परवा मी परत करेल. तो म्हणे ओके मम्मा नक्की कर म्हणे. मग म्हटलं ओके फाईन. तर इथे घातलं होतं मस्त भरपूर अशी कोथिंबीर, आणि थोडीशी कोथिंबीर आपल्या भाजीत पण, मेथीच्या भाजीत पण घातली. ॲक्च्युली सहसा कोणी घालतं तर कोणी घालत नाही, पण मला मेथी ॲक्च्युली फ्रेश होती ना, ती चिरल्यानंतर इतका छान सुवास येत होता त्या मेथीचा, आणि इवन कोथिंबीरचा सुद्धा फ्रेश असल्यामुळे. म्हणून मी थोडं इकडे पण घातलं. तर ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी परत मुलांनी मार्केटमधून ह्या भाज्या आणून दिल्या होत्या. आता यात होते एक शेपू, त्याच्यानंतर होते कोथिंबीर, भरपूर सारे टोमॅटो, आणि परत ॲक्च्युली काय झालं होतं, आदल्या दिवशी जे भाज्या आणून दिल्या त्या फक्त ग्रीन व्हेजिटेबल्स होत्या, म्हणजे आपल्या पालेभाज्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी जे आणून दिल्या थोड्याफार त्यांनी एक्स्ट्रा पालेभाज्या पण आणून दिल्या 2च, कारण की माझ्या घरात कोथिंबीर भरपूर प्रमाणात यूज होते, आणि आम्हाला प्रचंड कोथिंबीर आवडते. आम्ही प्रत्येक भाजीत भरपूर असे कोथिंबीर, पोह्यात वगैरे, नाश्त्यात वगैरे असं भरपूर असं घालतो. इथे साईड बाय साईड, आणि मी माझ्या मुलाचं खेळणं पण चालू आहे. ॲक्च्युली मी असं विचार करत होते आता थोडंसं काहीतरी रेकॉर्ड करते. व्हॉट हॅपन सॉरी फॉर बॅकग्राऊंड नॉईज. ॲक्च्युली तो तोंडात हात घालतोय आणि मस्ती द्यायची चालू आहे.
तर इथे आणल्या होत्या आपल्या शेंगा पण होत्या, ह्या मोरिंगाच्या शेंगा ज्या म्हणतो ना आपण, त्याचं मला सूप पण बनवायचं ॲक्च्युली त्या लहाण्यासाठी. आता सध्या ह्या एजमध्ये त्या लहाण्याकडे फार लक्ष ठेवावं लागतं ॲक्च्युली. काहीही वस्तू घेऊन तो तोंडात घालायचा प्रयत्न करतो, इवन काही जरी पडलं असेल तरी पण. सहसा मी खाली तर काही ठेवतच नाही आणि हाताला लागेल असं सुद्धा काही ठेवत नाही आहे. आणि सॉरी मी सांगत होते की भाज्याही भरपूर अशा आणलेल्या आहेत, टोमॅटो वगैरे आहे, कोथिंबीर आहे, शेपू आहे, नंतर लिंबू पण आणले होते आणि सुरण होतं आणि सुरण होतं आणि भोपळा पण होता. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.